झोप वगैरे घेता की नाही? 2 वाजता तर लोकच येते. 2 वाजेपर्यंत तेच चालू आणि 2च्या पुढे एक चालू आहे. त्यांच्या कामासाठी त्यांच्या सोयीनुसार अवघडी. माझं ऑपरेशन करून घेतलं मी, 2 इथं काढला आणि 5 किलोमीटर पर डे वॉक करतो मी घेतला डेली वॉक करतो. आता जायला गेलं की 6 वाजता सुरू करतो. माझे 2 हिपचे लिगामेंट्स गेले होते, चेंज केले होते. 2 वर्ष झाले. वन्नीसची तयारी चालू आहे. 17 आपलं अल्टिमेट 17 होतं का? हां 17. घेतलं गौरी वगैरे सर्व झाले. महाराष्ट्र डबल बीडमध्ये मला आठ नाही करत माझं नाव झाले आता आष्टी पाठवलं पण टाकत जाईल तुम्हाला त्या 12-1 वाजता बद्रीला बोलले त्याला समजणी काय आहे ना ते डोक्यात गेली मग मी बोलतो दुकान लागली क्लिअर झालं. रिजेक्ट केलं का? बद्रीला बोला सण वगैरे काही नाही असतं. नाही सण नाही काय नाही ना गणपती ना पाऊस महालक्ष्मी नाही नाही, ऊन काय नाही नाही, वारं नाही काय नाही सगळं गेली चालतं. 100% समाज कवा आलं तर उठी देत असं काय नाही. समाजासाठी मी जर म्हणलं बाबा झोपवात आलो उठणार म्हणजे उठी. त्याला हक्काचा माणूस वाटतं काय उठी देत जेवढं होईल तेवढं मी पण करतो. जेवढं होईल तेवढं पोराला अडचणी राहतात आपण जेवढं होईल तेवढं करत राहतो. कटळत नाही असं म्हणत नाही. एखादा लांबून आलेला असतो जाऊ देवा सकाळी या ते विचार इतका लांबून एखाद्याच भेटायला येतं मग आपण सकाळी या म्हणायचं. हा जवळच्या आसपासचे असले मग सकाळी या म्हणायचं. लांबचे आलेले असल्यानं नाही म्हणत येतो. म्हणजे मुंबईला पण फोटो लागले मी तिथं राहतो तिथं फोटो लागले अंधेरीमध्ये. शेजारीचे काम देऊन मला डिपार्टमेंट स्टोरवाला आहे तो मला विचारणार यार हे कोण आहे. फार हे झालं कधी आलं तर भेट घालून फार मोठा शेजारीच लागलं चौक आहे आमचं तिथंच लागलं. पहिलं ऑपरेशन होतं ना आपलं तेव्हापासून तर आतापर्यंत काय कर कॉलेज मला जेवण वगैरे जेवण केलं आता जेवणच केलं. सकाळपासून लोक येत होते जेवण केलं. असं कालपासून सणामुळं त्याच्यामुळं कमी येतं हां महाराष्ट्र. आणि आजची दिवस येते ना उद्यापासून तर बाहेरच घरी जात जातो. गणपतीला गेलतो आता गणपती बसायला 1-2 घंट्यासाठी महिना 2 सुरुवातीत 7-8 महिने नाही गेलो. सुरुवातीचे 100% नाही. नंतर जसे अडचणी आल्या एकदा हात मोडला होता मुलीचा माहीतच नव्हतं मला महिनाभर त्यावेळेस एकदा गेलो. इंजिनिअरिंग करताना तुमचं मुलं आत्तापर्यंत मी ज्या ज्या कळाल्या गोष्टी खूप गेलो नाही कळाल्या नाही गेलो. एकदा मुलाचं दुखत होतं त्यावेळेस एकदा गेलो. 5-6 वेळेस गेलो असं वर्षात. झालं ना आणि मीडियाला सांगून जातो परत असं लपून छपून नाही. तुमचं ओपन आहे.
काही अडचण आली तर जातो. मध्ये ते ड्रोन आले ते तो एक भीतीचं वातावरण झालं. मग त्यावेळेस एकदा घरी गेलो ते फिरायला लागले घरावर लेडीज असल्यामुळे ते गाभाडलं. सरकारच्या मनात झालं ड्रोन काय काही सापडू शकतो, काय पण सापडू शकतो. सगळे जे नाही ते सापडतं त्यांना, ड्रोन सापडा नव्हतं. ते तरी तुम्ही फार चालून धरता. दुसरा कुठे राहायला ना कधी कंपलबाजी करून मोकळा झाला असता. फार आशा आहे ना पोराला, आशा नाही मोडीत आहे. अपेक्षा तुमच्याकडून एक हाकेवर एक झालाय समाज. हो. अपेक्षा आपण एकट्या सुधारासाठी करून अपेक्षा मोडायची. मग मी जर विश्वासघात केला ना कधीच समाज एक नाही, कधीच येणार. तर तुमच्यामुळे झालं आहे नाही. मला वाटतं काय करायचं, मॅनेज होऊन आपण मॅनेज होऊ. समाजात वाटलं काय मिळून 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 बंगला गाडी मिळून एखादं पद मिळून पैसे मिळून. जर तुम्ही हजारावर झाले ना आपण ते आशाचं काय करू. लोकांचं आता इलेक्ट्रो आशा घेऊन आले, पोलीस भरतीत लागले ते. हे होणार नाही. निमा कुटुंब सुखीत होईल पैशाच्या पदाच्या जेव्हा. समाजाने जी आशा ठेवली कवाच नाही येणार माझा समाज कधी. सर तुम्ही तसं बघितलं हजारावर झाले, तुमचं नाव तर कित्येक पिढ्या येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर मी तेच म्हणतो ना, 2 राजधानी 3 राजधानी झाल्या. समाज एकत्र शक्य नाही. आता पण मानत नाही. समाज आनंदी व्हायला लागला, खुश व्हायला लागला. आशा आहे आज ना उद्या आपल्याला आरक्षण मिळत. काहीला मिळालंय. काही काही राजकारणासाठी करतात, पदासाठी करतात, निवडून यायला करतात. काही जण पक्ष सत्ता टिकवण्यासाठी करतात. आपलं आरक्षण टिकवायसाठी चालू. तपस्या सर करू शकतो. जसे साधू लोक तपस्या करतात. हा ते खरं तर 70 वर्षाच्या राजकारणी लोकांनी करणं अपेक्षित होतं. त्यांनी नाही केलं. आता माझ्याकडून जर आशा ठेवली मी का करावं असं विषय चिल्लर कामासाठी. काय चिल्लरच म्हणा, त्याला चिल्लर देते त्यांना. मराठ्यांच्या पोराला आयुष्याचं मिळालं ना आरक्षण. मला काय चिल्लरच ना. माझ्या 2-3 पिढ्या जागा त्या पैशावर एवढंच. आणि हे आयुष्याचं मिळालं. हे आता बाप झाला की नातू, नातू झाला की पोरग, हे पुढं पिढ्यांना पार झालं ना. ते आजार अमर झाला. प्रमाणपत्र त्यांना ते जोपर्यंत असा लढा मला नाही वाटतं सर कोणी. लय त्रास झाला. मला 20 वर्षापासून मी राजकारणी, मला एवढा असा लढा बघितला नाही. लय त्रास दिला मला. आणि आमच्याच राजकारणातल्या लोकांनी राजकारणातल्या लोकांनी ते वाईट वाटतच नसेल. आपल्या असून आपल्या समाजाच्या लेकराला मिळाले तो विरोध करायला लागले, ते वाईट वाटतं. दुसऱ्याने केलं तर काय वाटत नाही. त्याचा तो धर्म आहे, समजा विरोध करणं आपलं आहे, त्याला विरोध करणं. पण आपल्याच जातीला मिळायचं हे, आपल्याच लेकराला मिळायचं आणि आपल्याच लढतो. हे कुठंतरी सल लागत. जे कोणाला जमलं नाही सर तुम्हाला करणाऱ्याचे मित्र फॅक्टरीवाल्याला जमलं नाही, सूतगिरणीवाल्याला जमलं नाही, कॉलेजवाल्याला जमलं नाही, शिक्षण सम्राटला जमलं नाही. हे तुम्हाला मी काटणारच नाही ना. त्यांनी किती काही केलं, विरोध केला तर मी भेणार बी नाही, नाटणार बी नाही. मला आले मला आले आज मी घाणेवाडीचा जलपूजन केलं होतं आणि झाला. 15 फूट झाला. गाळ बी काढला ना बरंच. हो पूर्ण काढला. 12 14 फुटाच्या खाली 14 फुट. आपल्याला 1.5 वर्ष पाणी जातं. आता जास्तीचं पाणी साठवलं त्याच्यात ते गाळ निघला आपल्या समाजाच्या नेत्यानं, आमदारानं, मंत्र्यानं आरक्षणासाठी नाही अडवायचं. तुम्ही विरोध करूच नका ना.
समाजाला समाज पडूनच येत नाही ना तुम्हाला. विरोध केल्यावर समाज पाडणार नाही तर काय करणार. तुम्ही समाजाच्या आंदोलनाच्या बाजूने राहा, समाजाच्या बाजूने राहा. तुम्हाला जी पडायची भीती आहे ती समाजाच्या बाजूने राहिलो पडायची भीतीच राहत नाही ना. वरच्या लोकांना खुश करण्यासाठी करतात ते. आपण त्याचा दुष्परिणाम झाला. समाजाचे लेकराला वाईट वाटायला लागलं ना की आम्हीच निवडून गेलं आणि आमच्याच विरोधात काम करायला लागला. आम्हीच निवडून दिलं आणि आमच्याच लेकराला विरोध करायला लागलाय. वाईट वाटत ना पोरायला. बस 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 घेऊ तर येऊ का तुमचं? अरे तुम्ही बसा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.